रानवर नाला पवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नाला होतात त्यांनी आणि मवाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाय 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलिस कोण त्यातले बी गांजा चरस अफीन गोल्या गर्दबी इकतच त्यासाठी तरी त्यातलं कोणी काही करत नाही आणि मवाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमना किसामा आहे आणि शासन शासन रामबधाने हवी आमना ते म्हणे आमले कोणाच धाक नाही आहे म्हणे असं म्हणेन मला डोका तलवार टाकी तिने रोड टाका आणि कंबर माबी रोड टाका तेचली दंडावरी कारण काहीच नाही होता त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय देण्यात त्यातले बी मार मी आवराले गाव तर त्यातली माले बी मार आणि म्हणा दोन म्हणा पोऱ्या म्हणा भाऊ येथले बी मार त्यातली बिना अन्यायनं मार त्यातून मला सांगतात तुमले थोडी टाकतो तुमल्या गावला बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारीच ना त्यातले सपोर्ट आहे त्यामुळं करता त्या सांगतात तर बुवा तुमले गावना बाहेर आखले देतो म्हणा भाऊ म्हणा पोरे मंगल पवार अहो बी त्यातनं नातेवाईक आहे अहो तो रोज एक गाड्या लिसन त्या पोलिसातले रोज पोलीस तंगाड्यात फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणा पोऱ्यांना बी आटुकी झाले म्हणा भाऊना का लागेले म्हणा बी पुरा डोक्यानं चित्रा झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेले माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ते मवाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही लिहिलं नाही त्यातनी एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या तुमले लिखी राहणूत असं म्हणे सण आमले आखली देतच त्या वरांडे साहेब मला कधी बी काही लागेल होता त्या साहेबला विचारा त्याचे बी काही लागेल होता मला आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणे बाशीले बी मारा होतं त्यातनी देखत केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सण लगेच त्यातनी नाही कर दिलं डायरेक्ट लाईन जायले पावर जायले असं करी सण त्यातनी आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मला परिवारवर कारवाई होईनी तशी त्याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे